लोकशाही उत्सवामध्ये तुम्ही उमेदवार आहात, मतदानाचा हक्क बजावला आहे. तुम्ही इतर मतदारांना काय आव्हान करता? मग एक मतदान हे एक या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावला पाहिजे असं. आणि या मतदानामुळे खऱ्या अर्थाने या राज्याच्या विकासाबरोबर देशाच्या विकासामध्ये या ठिकाणी प्रत्येक मतदाराचा एक सिंहाचा वाटा असणार आहे. मी या ठिकाणी सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण मतदान करून खऱ्या अर्थाने या पालघर जिल्ह्याचा, त्याचप्रमाणे पालघर तालुक्याचा एक विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी मी निवडणूक लढवतो आहे. आणि मी माझी सगळ्या मतदारांना विनंती राहील की आपण आपला मतदानाचा हक्क प्रत्येकाने त्या ठिकाणी बजावला पाहिजे. सर, सेना विरुद्ध सेना अशी थेट लढत आहे, या लढतीकडे कसं बघा? हे बघा, गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी मी पालघर जिल्ह्यामध्ये मी आमदार, खासदार, मंत्री म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. माझा प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी महाराष्ट्राच्या एक 36वा नंबर पालघर जिल्ह्याची या ठिकाणी आपण निर्मिती केलेली आहे. आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जिल्ह्याचं नियोजन हे स्वतंत्र बजेट त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्या अंतर्गत या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासासाठी एक रस्ते असतील, पाण्याच्या संदर्भातले असतील, त्याचप्रमाणे विजेचे प्रश्न असतील, किंवा त्या ठिकाणी समाज मंदिर असेल, किंवा या ठिकाणी आपलं मच्छीमार बांधवांसाठी धूप प्रतिबंधक बंधारा असेल, अशा प्रकारे ज्या नागरी सुविधा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, अशा प्रकारचे ज्या नागरी सुविधा आहे, त्या नागरी सुविधासाठी चांगल्या प्रकारे या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून काम होतं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालघर येथे आपण 200 बेडचे हॉस्पिटल, जव्हार येथे 200 बेडचे हॉस्पिटल, त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेज, त्याला संलग्न असलेले ANM, GNM आणि BSc नर्सिंग कॉलेज, त्याचप्रमाणे मोठमोठे ब्रिजेस आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि मुंबईच्या विरार आणि पालघरचं अंतर अशा प्रकारे वैतरणा नदीवरती एक 5 किलोमीटरचा ब्रिज, त्याचप्रमाणे सातपाटी येथे 1.5 किलोमीटरचा ब्रिज, त्याचप्रमाणे अशा पद्धतीने या भागातील युवकांसाठी, विशेष करून बेरोजगार युवकांसाठी, आदिवासी बांधवांचं स्थलांतर कशा पद्धतीने थांबवता येईल, मच्छीमार बांधवांचं या ठिकाणी मत्स्य व्यवसाय कल्याण मंडळ स्थापन करून, त्याचप्रमाणे आगरी समाजासाठी एक स्वतंत्र महामंडळ या ठिकाणी स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न, त्याचप्रमाणे कुणबी समाजाचं शामरावपैकी असले जे महामंडळ होतं त्याच्या निधीची पूर्वीचं मंडळ होतं, परंतु त्याच्यामध्ये भरीव अशा प्रकारचे निधी प्राप्त करून या सर्वसामान्य जनतेचा एक केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला आशा आहे की या ठिकाणी माझा विजय हा निश्चित आहे.